सतीश जाबर पहिला चेंडू इथे कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढला गेला होता. एक सिंगल धाव इथे मिळाली होती आणि त्यानंतर की थोडीशी चूक झाली आणि त्याचं रूपांतर 2 धावेमध्ये झालेलं आहे. सतीश आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत असताना चेंडू हवेमध्ये आहे. 2 शतरक्षक आले होते आणि त्यांच्या मध्ये हा चेंडू पडला गेला. तोपर्यंत एक सिंगल धाव इथे पण पाहतोय. रोशन ऑन स्ट्राईक असेल. शर्णपूल करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू तो निर्धाव डॉट बॉल. 3 षटकाचा आपण हा मॅच पाहतोय. बघा पुन्हा एकदा शर्णपूल करण्याचा प्रयत्न. चेंडूने उचली घेतली होती आणि उचलीमध्ये ते फलंदाज बेट झालाय. या अगोदरचा आपण सामना इथे बघितला होता. वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव हा संघ पूर्णपणे बॅकफूट वरती ढकलला गेला. ज्या प्रकारे राजेंद्र वसावला आणि ते फलंदाजी केली होती. अवलेच बघा खूप चांगला फटका देखील आहे. चेंडू निघून जातो सरळ सीमारेषेच्या बाहेर. बघा गुगली गेला तिकडे. गुगली लवकर चेंडू आणायचा आहे. ज्याला ओळखते पब्लिक सारी. ठाणे रायगड जिल्ह्यात ज्याला ओळखते पब्लिक सारी. असं वाकलन गावचा केतन मात्रे बॅटमन हायलय भारी. अशा वाकलन गावाच्या केतन मात्रेची बॅटिंग हायलय भारी. असा वाकलन गावचा. तर धावसंख्या आपण पाहतोय 9 धावा धाव फलकावरती. षटकातील एक चेंडू अद्याप बाकी असेल. बॅटचा एज लागलाय. चेंडू फ्लाइंग स्लिप मध्ये येऊन पोहोचला होता आणि बघा एक धाव इथे पलून पूर्ण केलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 10 या धावसंख्येवरती. 10 धावा धावफलकावरती ह्या लागल्या जात आहेत. तीन ओव्हर नंतर चिट्ट्यांचा ड्रॉ होईल. तर आपण रेडी राहायचं आहे. सकाळच्या सत्रामध्ये ओमसागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव जो आयोजक संघ आहे, त्यानंतर साई कृपा विरार फाटा या संघाने 2-2 मॅचेस जिंकलेल्या आहेत. इथे पंचांनी 9 चेंडू घोषित केलाय. प्रेमळ चेंडू इथे हाताला गेलाय. इथे हे पाहता क्षणी तिसरी धाव पूर्ण केलेली आहे. बघा 3 धावा इथे पळून पूर्ण केल्यात आणि पंचांनी तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. पाहूया ही तिसरी धाव पूर्ण झाले की नाही. तिसरे पंच सागर माळी आमच्या तिकडे सज्ज आहेत. साई कृपा विरार फाडा टीम आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. चिट्ट्यांचा ड्रॉ केला जाईल. पाहूया डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. अल्ट्रा स्लो मोशन मध्ये आपल्या स्क्रीनवरती
हे दृश्य दर्शवलं जात आहे. अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. दोन्ही फ्रेम मध्ये बघितलं जातं. तर फलंदाज इथे आपण जर बघितला तर पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेला आहे, म्हणजे नॉट आउट असेल. म्हणजे आपण इथं जर बघितलं तर बॅट्समन पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेला आहे. पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल, एक मुक्त फटका खेळण्याची संधी. एक मुक्त फटका खेळण्याची संधी असेल विजय या फलंदाजाकडे. मागच्या मॅच मध्ये आपण जर बघितलं तर 46 या धावसंख्येवरती तो बाद झाला होता. ऑन साईडला फटका खेळला गेलाय. जयेश दांडेकर तिकडे बघा, खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय जयेशाने. झेल आलेला नाही आहेत, मात्र त्यांनी या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर देखील जाऊ दिलेलं नाहीये. या 2 धावा आल्या. धावसंख्या 2 ने 16 या धावसंख्येवरती 16 रन्स 16 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आई मरुदेवी राजावली ए हा संघ आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू इथे हाताला गेला होता. क्षेत्ररक्षक आहे तिकडे साईनाथ. खराब फेकी झालेली आहे आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 ने स्कोर कार्ड 18 या धावसंख्येवरती 18 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे अपील झालेली आहे आणि अपील ग्राह्य देखील धरलंय. फलंदाज बाद होतोय. पहिला गडी इथे बाद झालेला आहे आई मरुदेवी राजावली ए या संघाचा. विजय मोकाशी बॅक टू द डगआउट. भूमीत आलाय, भूमीत ढुकले. त्यासाठी पहिला चेंडू हा निर्धावच्या स्वरूपात हाताला गेलाय. चरकस मारण्याचा प्रयत्न होता भूमीत, त्याचा मात्र बॅट अँड बॉल संपर्क तिकडे झालेला नाहीये. चेंडू तो निर्धाव या षटकातील चेंडू टाकून झालेत 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आपण पाहतोय 18. ऑन साईडला इथे फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे सतीश. फक्त एक सिंगल या धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 19 या धावसंख्येवरती. या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी आहे.
ऑन साईडला खूप चांगला प्रहार केलाय. चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावन करता. पब्लिक सारी हादरून जाई त्याच्या होईन त्रिला. पब्लिक सारी हादरून जाई त्याच्या होईन त्रिला. साऱ्या दुनियेत बोबाटा झाला बाल्या मामा आला. 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 तर शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज जगन्नाथ. पहिला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये इथे हाताळला गेलाय. इतर म्हणीन फलंदाजाने स्वतःला ब्लॉक करून घेतलाय. चेंडू निर्धावच्या स्वरूपात आलाय. फुलटॉय चेंडू सरळ बॅटने आपण पाहतोय. हा फटका देखील गेलाय. चेंडू सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड निघून गेलाय. 6 धावन करता. जगन्नाथ या षटकामध्ये या षटकाने थोडासा महागडा ठरला जातोय. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर हाताळला गेलाय. थोडस दडपण जाणवतंय. सन्माननीय अरुणजी कोम यांचे आगमन झालंय. त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी बेस्ट बॉलरची ट्रॉफी स्पॉन्सर झालाय. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. याच दरम्यान आणखीन एक मोठा फटका इथे खेळला गेलाय. चेंडू सरळ निघून गेला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावन करता. बिग हिट षटकार. अरे त्याच्यावरी आमचा विश्वास धावून येतय एका हाकेस. त्याच्या नीतीचा थँक्यू डीजे. पुढे चालला. थँक्यू डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 38 या धावसंख्येवरती. 38 धावा धावफलकावरती. फुलटॉय चेंडू मेजवानी दोन्ही हाताने स्वीकारलाय. ठोकलाय षटकार. या षटकातील 2 चेंडूचा खेळ अद्याप बाकी असेल. धावसंख्या 44 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे देखील संधी होती मोठा फटका खेळण्याची, मात्र बॅट अँड बॉलला संपर्क झालेला नाहीये. चेंडू तो निर्धाव. शेवटचा एक चेंडू बाकी असेल. भूमित याने आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले होते. ऑन साईडला हा फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 धाव पलून पूर्ण केले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि पाहता क्षणी 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. पाहूया अगोदर दुसरी धाव कंप्लीट झाली की नाही. दुसरी धाव जर कंप्लीट झाली नाही
तर फलंदाज बाद असेल आणि कंप्लीट झाली तर 3 धावा असतील, याची देखील नोंद घ्यायची आहे. तिसरे पंच सागर सर तिकडे उपस्थित आहेत. सागर शिमाळी. एक चांगलं डिसिजन पोहोचवला जाईल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद असेल म्हणजे एकच धाव असेल, याची नोंद घ्यायची. धावसंख्या 45 आणि 46 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलंय. आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. यस, धन्यवाद डीजे. चला कॅप्टन या. एका बाजूने साई कृपा विरार फाटा, एका बाजूने योगेश. त्या गाडीची जरा ग्लास खाली करायची. पुढे पुढे फॅशन भाऊजीच्या मागे. तर चला विकास या. चिन्मय चिन्मय चला दोन्ही संघाचे प्रतिनिधी या इकडे. चला प्रतिनिधी या इकडे. चिन्मय सुरुंग यांच्या शुभ हस्ते आपण इथे चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. पाहूया कुठल्या संघाची चिठ्ठी. चला पाहूया कुठल्या संघाला इथे बाय मिळालेले पाहूया. तर पहिली चिठ्ठी इथे निघालेली आहे. तर विजय संघ आणि साईकृपा विरार फाटा अशा 2 चिठ्ठ्या निघाल्यात. म्हणजे ओमसागर ब्राह्मणगाव संघाला इथे बाय असेल. त्याच्या नीतीचा आधार घेऊन जो तो पुढे चालला. त्याच्या नीतीचा आधार घेऊन जो तो पुढे चालला. साऱ्या दुनियेत बोबाटा झाला बाल्या मामा आला. साऱ्या दुनियेत बोबाटा झाला बाल्या मामा आला. साऱ्या दुनियेत बोबाटा झाला बाल्या मामा. थँक्यू डीजे. पण पहिला चेंडू ड्राईव्ह केला होता. ऑन ड्राईव्ह होता. चेंडू निघून गेला मिडॉन मधून. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एक सिंगल धाव इथे आलेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचलेली आहे. ती म्हणजे 1 या धावसंख्येवरती. यानंतर मॅच आपण पाहणार आहोत. साईकृपा विरार फाटा आणि विजय संघ असा मॅच होईल.
हॅलो, पुन्हा एकदा एक सिंगल धाव आलेल्या धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 2 या धावसंख्येवरती. मॅच जिंकण्यासाठी 46 धावा. इथे बनवायच्या आहेत. मिस टायमिंग झालाय आणि बघा खूप चांगला झेल इथे पकडलाय गोलंदाज भूमित याने. साईनाथ आलाय, साईनाथ झाबर. सेहेचाळीस धावा ह्या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. पण पाहतोय भूमित बॉलिंग ट्रॅक वरती ऑन साईडला खूप चांगला प्रहार इथे गेलाय. बघा शतरक्षक होता तिकडे, मात्र त्याच्याकडे संधी नाही आहे. मस्तक पे दस्तक. चेंडू सरळ 6 धावांकरता निघून गेलाय. आपण मैदानाच्या आतमध्ये पिता पुत्राची जोडी पाहतोय. सतीश जाबर जो नॉन स्ट्राईक एंडवरती आहे आणि स्ट्राईक वरती त्याचे वडील आपण पाहतोय साईनाथ जाबर. खूप चांगली फलंदाजी करतायत. मागच्या मॅच मध्ये देखील खूप चांगली फलंदाजी त्यांनी केली होती. पिता पुत्राची ही जोडी आपण पाहतोय की सलामीला प्रदीप आला होता. प्रदीप जाबर, सतीश जाबर यांचा बंधू. चेंडू पाहतोय आपण शरीराचा वेध घेणारा होता. चेंडू तो निर्धाव धावसंख्या धावफलकावरती पाहतोय आपण 8. 46 धावांचा पाठला करत असताना पहिलं षटक हे बारगस्त आहे आणि 8 धावा या धावफलकावरती लागल्यात. ऑन साईडला खूप चांगला प्रहार आणि चेंडू जातोय सीमारेखा पार. षटकार. 6 धावा. षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 धावा. 14 रन्स. 14 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 32 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावा. थोडासा स्पीडअप करायचा आहे. थोडीशी घाई करा. आणखीन 2 मॅच आपल्याला खेळायच्या आहेत. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विजय मोकाशी. 32 धावांची अजूनही गरज आहे. इथे आपण पाहतोय खूप चांगला चेंडू इथे हाताळला गेलाय. चेंडू येतोय निर्धाव डॉट बॉल इथे आलेला आहे. म्हणजे 11 चेंडू आणि 32 धावा हा मॅच जिंकण्यासाठी इथे बनवाव्या लागतील. 11 चेंडू आणि 32 धावा. आपण स्ट्राईक वरती फलंदाज पाहतोय ज्याने 12 चेंडूमध्ये 50 धावा ठोकल्या होत्या.
आणि त्याच्याकरता हा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये हाताळला आहे. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. फक्त एक सिंगल धाव. बघा इथे ताळमेळ थोडासा बिघडला होता दोन फलंदाजांमध्ये. धावचीतची संधी इथे निर्माण झाली होती, मात्र सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले दोन्ही फलंदाज. धावसंख्या झालेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 15. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 31 धावींची गरज आहे. अजूनही 31 धावा या बनवायच्या आहेत. अवलेस बघा काय फटका केलाय. हुक शॉट. चेंडू सरळ निघून गेलाय. खेळाडू कक्षाच्या वरून 6 धावन करता. बघा आपण इथे जर बघितलं इथे खेळाडू कक्षामध्ये अपेक्षा सतीश करणं आहेत, मात्र त्या अपेक्षा पूर्ण केल्या जात आहे साईनाथ करणं. साईनाथ जाबर. पुन्हा एकदा संधी होती, मात्र लाईन मध्ये नव्हता फलंदाज, तेच कारण बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू तो निर्धाव डॉट बॉल. धावसंख्या 21. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 8 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी अजूनही 25 धावींची गरज आहे. 8 चेंडू 25 धावा. अवलेसचा ब्लॉक हॉल मध्ये चेंडू. रिॲक्शन बघा, कारण हा चेंडू यष्टांच्या अगदी जवळून निघून गेलेला आहे. रिॲक्शन आलेला आहे. ऍक्शन काय होईल नेक्स्ट बॉल वरती ते देखील फार गरजेचं असणार आहे, कारण 7 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 25 धावींची गरज आहे. म्हणजे या चेंडूवरती मोठा फटका येणं फार गरजेचं आहे. षटकार किंवा चौकार येणं फार गरजेचं आहे आणि ते काम साईनाथ याला करावं लागेल, कारण या अगोदरचे 2 चेंडू हे निर्धाव आलेत. षटकार आल्यानंतर विजय मोकाशी याने खूप चांगला कमबॅक केलेला आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू तो निर्धाव डॉट बॉल. षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21. 6 चेंडू आणि 25 धावींची गरज आहे. विकास दिंडा आपण इकडे यायचा आहे. विकास दिंडा. भिवंडी शहराची आणबान शान बाल्या मामा हाय तो वनम्यान. लाखो करोडो त्याची रफान बदल घडवेल हा इंसान. किती हो दम हाय अंगात त्याच्या दावलय हो दुनियेला. किती हो दम हाय अंगात त्याच्या दावलय हो दुनियेला. साऱ्या दुनियेत बोबाटा झाला बाल्या मामाला. तर 6 चेंडू आणि 25 धावींची गरज आहे. 6-25 हे समीकरण. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळेल का, तर नाही. बघा संधी होती, इथे संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. पकडा कॅच जिंका मॅच, सोडाल कॅच तर नक्कीच हराल मॅच. हे क्रिकेटचं सूत्र आहे आणि हे सूत्र सोडवता आलेलं नाहीये. सतीश जाबर ज्याच्या नावावरती 12 चेंडूमध्ये 50 धावा करण्याचा विक्रम आहे.
तो फलंदाज स्ट्राईकवरती आहे आणि त्याला जीवनदान मिळालंय. पाहूया 5 चेंडू अद्याप बाकी आहेत, 25 धावा बनवायच्या आहेत. या चेंडूवरती धावा येणं फार गरजेचं आहे. 1 2 3 4 5 6 ह्या चेंडूवरती धावा येणं फार गरजेचं आहे. पाहूया किती धावा येतील या चेंडूवरती. तर या चेंडूवरती धावा येत नाही आहेत. बॅक टू बॅक 2 चेंडू. दोन चेंडू इथे निर्धावच्या स्वरूपात आलेले आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडूला खोदून काढलाय. चौकार आलाय या चेंडूवरती. षटकारांची आवश्यकता होती मात्र चौकार आलाय. आता 3 चेंडू बाकी राहिलेत आणि मॅच जिंकण्यासाठी 21 धावींची गरज आहे. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय आई मरुदेवी राजावली या संघाने या अगोदर सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा या संघाला पराभूत केलं. 85 धावांचं टार्गेट त्या संघासमोर त्याने ठेवलं होतं आणि या मॅचमध्ये आपण पाहतोय त्याने 46 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. एक चांगला संघ. ॲव्हरेज बघा, स्लोअर 1 हाताळला होता, ओळखलं फलंदाजाने आणि ठोकलाय षटकार. या षटकाराने धावसंख्या आता मात्र थोडीशी वेग देत असताना मात्र विजयापर्यंत पोहोचू शकतील का नाही हा देखील एक प्रश्नचिन्ह निर्माण आहे. कारण फक्त 2 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 15 धावेंची अजूनही गरज आहे. कारण जोपर्यंत शेवटची धाव आणि शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कुठला संघ जिंकेल हे सांगता येत नाहीये. हा चेंडू खूप चांगला इथे हाताळला गेला. पंचांनी इथे दर्शवलंय की हा चेंडू निर्धाव असेल, डॉट बॉल असेल. फक्त औपचारिकता बाकी राहिलाय या मॅच मध्ये. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. आणि हा चेंडू देखील निर्धावच्या स्वरूपात आलाय. बघा, सतीश याला इथे स्ट्राईक मिळाली होती. कदाचित साईना त्याला जर स्ट्राईक असते तर कदाचित चांगले फटके येऊ शकले असते. कारण साईना त्याने खूप चांगली फलंदाजी केली होती या अगोदरच्या षटकामध्ये. तर जाऊया आपण या सामन्याचा सामनावीर. तर सामनावीर ठरतोय भूमित डुकले, मॅन ऑफ द मॅच. थँक्यू विजय. चला भूमित आपण यायचं आहे.